नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमात आपण विविध आजारांची आणि त्यांवरील उपचारांची सखोल माहिती मिळवतो थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून। आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे। विषय आहे गुडघेदुखीवर शस्त्रक्रियेविना उपचार। ज्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत, ज्यांना भारताच्या अग्रगण्य होलिस्टिक हेल्थकेअर पॉवर कपल म्हणून संबोधलं जातं, असे डॉक्टर सुरभी धानवाला आणि त्यांचे पती सचिन धानवाला। नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। सुरुवातीला दोन्ही मान्यवरांची ओळख करून देते आणि मग आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर सुरभी धानवाला आणि सचिन धानवाला यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे आध्यात्मिक आणि विज्ञानाच्या क्षेत्रात नवीन संकल्पना आणि आधुनिक उपचार पद्धतीने मानवी आयुष्य कसं अधिक आनंदमयी होऊ शकतं यासाठी समर्पित केलंय। डॉक्टर सुरभी यांना लेडी विथ मॅजिकल हँड्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं। त्या धानवाला नॅचरो आणि फिजिओ केअर क्लिनिकच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत आणि 5 पिढ्यांच्या पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाला आधुनिक फिजिओथेरपी सोबत जोडून त्यांनी आजवर 18 वर्षात 2 लाखांपेक्षा अधिक रुग्णांना शस्त्रक्रियेविना बरं केलंय। तसंच त्यांचे पती सचिन धानवाला हे वैदिक न्यूमरोलॉजी आणि भविष्यवेधी विज्ञानाचे कौशल्यपूर्ण तज्ज्ञ आहेत, जे प्राचीन वैदिक ज्ञानाला समकालीन अंतर्दृष्टीसोबत मिळवून वैयक्तिक, व्यावसायिक आणि आरोग्य विकासासाठी मार्गदर्शन करतात। फेमिना फॅब 40 2022 आणि दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन बेस्ट सेलिब्रिटी डॉक्टर पुरस्कार 2024 अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आले। 2025 मध्ये मुंबईच्या बुक टर्नर गाल्यामध्ये सेलिब्रिटी लेखक चेतन भगत यांनी सुद्धा त्यांच्या कामाची प्रशंसा केली आणि त्यांना व्यक्तिगत शुभेच्छा सुद्धा दिल्या। पुणे आणि देहरादून येथील त्यांच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर सुरभी आणि सचिन हे भारतीय, थाई आणि चीनी उपचार पद्धतींचा संगम करून जटिल अशा शारीरिक तक्रारींच्या दुखण्यापासून रुग्णांना बरं करतात। तर दुसऱ्या बाजूला वैदिक आध्यात्मिक विज्ञानातून जीवनाची स्पष्टता आणि दिशा समजवतात। माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, विविध क्रिकेटपटू, चित्रपट कलाकार आणि हजारो सामान्य रुग्णांनी त्यांच्या उपचारांचा आजवर लाभ घेतलेला आहे। आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून जाणून घेऊया गुडघेदुखी कशी बरी करायची शस्त्रक्रियेविना। सुरुवातीला सचिन सर, आपल्याला मला विचारायचे की आपण न्यूमरोलॉजीद्वारे हे ओळखता की गुडघेदुखी आहे का रुग्णाला, हे कसं शक्य आहे? नमस्कार। मी आधी झी24 तासचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलून आमचं नॉलेज शेअर करायची परमिशन दिली। आणि जसं मोबाईल न्यूमरोलॉजीमध्ये अनेक लोकांकडे आजकाल प्रॉब्लेम मोबाईल न्यूमरोलॉजीतनं होत आहे। जसे नवीन टेक्नॉलॉजी येते तशी ते काही चांगल्या गोष्टी घेऊन येते, काही वाईट गोष्टी पण घेऊन येते। त्याचप्रमाणे मोबाईल नंबरचे कॉम्बिनेशन आणि मोबाईल नंबरची टोटल याच्यातनं रुग्णांना अनेक प्रकारचे त्रास उद्भवतात। त्याचप्रमाणे काही लोकांबरोबर चांगल्या गोष्टीही घडतात। आम्ही आता जो आमचा गुडघेदुखीचा इलाज करतो लोकांचा, त्यासाठी आम्ही चेक करतो जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो की त्याच्या मोबाईलमध्ये 27 नंबर आहे का, किंवा 72 नंबर आहे का, किंवा 67 आहे का, किंवा 76 आहे का, 45 आहे का। त्यांच्याकडे जर तो नंबर असेल तर 99% त्यांना आजार हा मोबाईल नंबरद्वारे देखील उद्भवला असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांना इलाज सजेस्ट करतो। अच्छा, जर आपले प्रेक्षक स्क्रीनवर बघत असतील, तिथे आपण तुमचा नंबर डिस्प्ले केलेला आहे, त्या नंबरमध्ये सुद्धा 72 आणि 27 अंक आहेत की, आणि हे अंक जर असतील तर ते दुखणी घेऊन येतात असं आपण सांगताय? हो, नक्कीच। ही आमचा जो नंबर आहे त्यामागे आमची बिझनेस न्यूमरोलॉजी आहे, जेणेकरून ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा जॉईंट पेन्स आहेत आणि ते 27 नंबरकडनं ते अट्रॅक्ट केले जातात। तसेच 45 नंबरमधनंही लोकांना मेडिकलमध्ये जो खर्च येतो तो वारंवार येतो, ज्यांच्या मोबाईलमध्ये असतो तो आमच्या बिझनेस न्यूमरोलॉजीसाठी आम्ही तो वापरतो, जेणेकरून त्या लोकांना आमच्याकडे अट्रॅक्शन होईल आणि आम्ही त्यांचा इलाज विना शस्त्रक्रिया करू शकेल। अच्छा, मग असे अंक जर आपल्या मोबाईल नंबरमध्ये असतील तर त्याच्यावर काही रेमेडीज सुद्धा असतील, उपाय सुद्धा असतील, याकडे मी नंतर येणारच आहे। पण आता माझा प्रश्न आहे डॉक्टर सुरभी यांना। डॉक्टर सुरभी, गुडघेदुखी होण्यामागे नेमकी कारणं काय असतात? म्हणजे जसं आपलं वय वाढतं तशी ही दुखणी येतातच, पण इतरही काही कारणं असतीलच की? देखिए, घुटने दुखने के पीछे बहुत कारण है, जैसे लिगामेंट इंजरी हो गई, मसल वीकनेस हो गई, मल्टीविटामिन इशू हो गए, ऑस्टियोआर्थराइटिस हो गया, लैक ऑफ ब्लड सप्लाई बैक से हो गया। तो देयर इज़ लॉट ऑफ रीज़न जिससे घुटने हमारे दुख सकते हैं, और उसका इलाज तब हो सकता है जब हमें एग्जैक्ट रीज़न मालूम पड़े कि उसके पीछे क्या कारण है।
अच्छा. खरं तर सचिन जी आपण मोबाईल नंबरद्वारे जसं एखाद्याचं दुखणं ओळखता किंवा विविध अंकांद्वारे जसं ओळखता त्याच पद्धतीने आपण त्या व्यक्तीची सुरू असलेली दशा, अंतर्दशा, त्याच्यासाठी महत्त्वाचं असलेलं ते वर्ष किंवा महिना यावरून सुद्धा आपण त्याची दुखणी ओळखता. याबद्दल काय सांगाल? नक्कीच. जसं बऱ्याच लोकांना मोबाईल नंबर मगाशी सांगितल्याप्रमाणे मोबाईल नंबरपासून आजार उद्भवलेले दिसत नाही, तरी पण ते आजारी असतात, आमच्याकडे इलाजासाठी येतात. मग त्या केसमध्ये आम्ही त्यांची दशा, अंतर्दशा, महादशा, वैयक्तिक वर्ष असं गोष्टी आम्ही चेक करतो आणि त्यामध्ये जनरली 2 नंबरची महादशा, अंतर्दशा किंवा 7 नंबरची अंतर्दशा, महादशा चालू असेल तर त्या रुग्णांना हा त्या विशिष्ट कार्यकाळापुरता त्रास उद्भवलेला असतो. म्हणजे जेव्हा ती दशा सुरू होते त्यानंतर चालू होतो आणि दशा संपायच्या आधी तो संपतो. परंतु तो पेन बेअर करण्याची ताकद आम्ही त्यांना आमच्या न्यूमरोलॉजीच्या रेमेडीज थ्रू देतो. अच्छा. खरं तर आपण शस्त्रक्रियेविना एखाद्या रुग्णाची गुडघेदुखी बरी करता, हेच मी सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सांगितलं. आपला मुळात विषयच आजचा तो आहे. पण तरीसुद्धा मला हे जाणून घ्यायचं आहे डॉक्टर सुरभी की शस्त्रक्रिया करण्याची वेळ कधी येते गुडघेदुखीवर? देखिए, सबसे पहले अगर नी पेन है और अर्थराइटिस भी ग्रेड 4 पे भी हो गया है, मतलब नी कहते हैं कि कार्टिलेज डैमेज हुआ है, तो भी सर्जरी की ज़रूरत नहीं है. 100 में से 99% लोग विदाउट सर्जरी रुक सकते हैं अगर हम प्रॉपर एक्सरसाइज. रीज़न मैंने अभी थोड़ी देर पहले कहा था, रीज़न जाने कि मसल्स वीकनेस क्यों आ रही है, फिर मोबिलाइजेशन ऑफ जॉइंट्स. इस तरीके की हम कुछ मिक्स थेरेपी को अगर करें तो हम लोगों को सर्जरी की ज़रूरत नहीं है. अच्छा. मगाशी सचिनजींनी सांगितलंच की मोबाईल नंबरमध्ये जर 72 किंवा 27 हा नंबर असेल तर दुखणं हे त्या व्यक्तीच्या वाट्याला येतच. पण या व्यतिरिक्त असे कोणते आकडे आहेत जे न्यूमरोलॉजीमध्ये, एकंदरीत मोबाईल नंबर नाही त्या व्यतिरिक्तही न्यूमरोलॉजीमध्ये असे कोणते आकडे आहेत जे सोबत व्यक्तीसाठी गुडघेदुखी किंवा सांधेदुखी घेऊन येतात? जसं 67 आहे किंवा 76 आहे. म्हणजे किंवा 7 आकडा आहेच का? 7 आकडा 7 आकडा आहेच. आहेच. येस, तो बेसिकली शरीराच्या खालच्या भागावर आपल्याला इफेक्ट करतो आणि 7 आला तर तो आपल्याला मेंटल स्ट्रेसही क्रिएट करतो. अशा आणि 45 आकडा असला तो हॉस्पिटलचे बिल्स वाढवतो. त्याच्यामुळे किंवा त्यांच्या घरच्यांमुळे किंवा अपतेष्टांमुळे त्या माणसाच्या मागे हॉस्पिटल लागलेलंच असतं. तर अच्छा. अशा लोकांनाही आम्ही त्यातनं रेमेडी देऊ शकतो. पण हे आकडे कशात असतील तर म्हणजे त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये असतील, गाडीत असतील, घरात असतील, बऱ्याच ठिकाणी असे जे आकडे आपण बाळगतो किंवा ज्यांचा आपण वापर करतो अशा ठिकाणी आपल्याला त्याचा त्रास जाणवतो. हे आकडे आपण पुन्हा एकदा सांगू शकाल? पहिला आकडा 27, 72 यामध्ये 0 कितीही असू शकतात. 1, 2, 3 लाईक 2007, 7002 किंवा मल्टिपल झिरोज. आणि 27, 72, 67, 76, 45, 54 आणि 98, 89 अशा प्रकारचे जे काही आकडे आहेत जे आपल्याला फिजिकल आजार उद्भवतात त्यासाठी ते आपल्या मोबाईलमध्ये असतात. आणि नॉर्मली हे आकडे शेवटच्या 6 डिजिटमध्ये असतील किंवा पूर्ण इतर वेगळ्या ठिकाणी नंबरमध्ये असतील तर त्याचा त्रास आपल्याला नक्कीच जातो. बरं, मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाहीये. तर सचिनजींनी याबाबत पूर्णपणे अंकशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि म्हणून ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतायत. आता वळूया आपण आपल्या आजच्या मूळ विषयाकडे. डॉक्टर सुरभी, असे कोणकोणते उपचार आहेत ज्यामुळे शस्त्रक्रिया विना आपले गुडघे बरे होऊ शकतात पूर्णपणे? अगर आपको लिगामेंट में इंजरी है, आपको मस्कुलर वीकनेस है, आपके कमर से पैरों में दर्द रेडिएट हो रहा है या आपके घुटनों में गैप आया है, तो हम लोग ऑपरेशन के बिना उसे रिकवर कर सकते हैं. अच्छा. आता सचिन सर, आपल्यासाठी प्रश्न आहे की असा कोणता मोबाईल नंबर आहे की ज्याची जी सम येते किंवा जी टोटल येते त्या टोटलवरून तुम्हाला ओळखता येतं की या व्यक्तीला गुडघेदुखीचा किंवा वेदनांचा त्रास आहे खूप? नक्की. आपल्याकडे जसे मोबाईल नंबर 10 अंकी आहेत त्या नंबर्सची आपण टोटल सिंगल डिजिट केली. फॉर एक्झाम्पल आमचा नंबर आहे 77450, तर 7 + 7 + 4 + 5 असे 10 आकड्यांचं आपण शेवटी डबल डिजिट आणि मग नंतर सिंगल डिजिटला त्याला आणल्यावर त्याचे जर टोटल 2 नंबर येत असेल तर अशा लोकांना नक्कीच जॉईंट पेनचा त्रास होतो आणि तो फार क्रॉनिक असतो आणि त्याच्यावर आपण 2 नंबरचा इलाज करून आपण त्यातनं रेमेडीज मिळवू शकतो. डॉक्टर सुरभी, आम्ही असं ऐकलंय की आपण अनेक पॅथींवर काम करता. अशा कोणत्या पॅथी आहेत ज्यांच्या आधारे आपण रुग्णांवर उपचार करता आणि त्यांना या वेदनांमधून बाहेर काढता?
जी, मेरे को मैं जो पर्सनल क्लिनिक पे काम कर रही हूँ, मैं चारों तरफ की पैथी को मिक्स कर रही हूँ। लाइक मुझे थाईलैंड का जो पॉइंट्स है, प्रेशर पॉइंट्स है, वो बहुत पसंद है। मुझे थाई मेडिसिन पर्सनली बहुत पसंद है, जो उनकी हर्ब्स होती है, जैसे प्लाई हो गया। हम लोग अलग अलग किस्म की हल्दी यूज़ कर रहे हैं, लेमन ग्रास यूज़ कर रहे हैं, उससे पेशेंट्स को बहुत जल्दी रिलीफ मिलता है। ऐसी लगभग 40 थाई औषधि रहती है। थाई प्रेशर पॉइंट्स इट्स वेरी डिफरेंट टू अदर कंट्री प्रेशर पॉइंट, तो हम लोग क्लिनिक में वो मिक्स करते हैं। प्लस चाइनीज़ जो पॉइंट्स है, एनर्जी लाइन है, इट्स वेरी डिफरेंट, सो वी आर यूजिंग चाइनीज़ एनर्जी लाइन। सेम मैंने जो जैपनीज़ टेक्निक अभी ज़्यादा इन्वॉल्व कर रही हूँ, वो जैपनीज़ जो रेखी है, जैसे हम इंडियन रेखी है, वो एनर्जी में काम करती है, जिससे पेशेंट जो भी हमारे पास आता है वो स्ट्रेस में होता है। जिसको दर्द है वो ऑफ कोर्स बात है, वो स्ट्रेस में होगा ही होगा, उसका एंजाइटी फैक्टर ज़्यादा होगा ही होगा, क्योंकि जो बंदा चल नहीं पा रहा है वो परेशान होगा। इसके अलावा मॉडर्न साइंस इन द सेंस ऑफ फिजियोथेरेपी, इक्विपमेंट, जैसे हम डीकम्प्रेशंस यूज़ करते हैं, अलग अलग किस्म के इक्विपमेंट्स, वेस्टर्न एक्सरसाइजेज हो गई, फिजियो एक्सरसाइज हो गई, साथ में मैं योगा को इन्वॉल्व करती हूँ। और ये मेरी 5वीं जनरेशन है जो इस फील्ड में है, सो मैंने खुद अलग अलग किस्म के जेल्स और ऑयल्स बनाए हैं, जिससे जो कार्टिलेज डैमेज हुई है वो रीजनरेट होती है। विद इन 3 months द पेशेंट कैन सी द डिफरेंस इन एक्सरे ऑल्सो। पैथोलॉजिकली रिकवरी होती है, साथ में पेन विद इन 15 days रिकवर हो जाता है। अच्छा, सचिन सरांनी मगाशीच आपल्याला सांगितलं की कोणकोणते क्रमांक हे वेदना दर्शवतात. आता आपण वळणार आहोत त्यांच्या उपायांकडे. आपण मोबाईल न्यूमरोलॉजीद्वारे व्यक्तीला वेदनांमधून बाहेर काढण्यासाठी कोणकोणते उपाय अर्थात रेमेडीज सजेस्ट करता? नॉर्मली आम्ही मोबाईल नंबर चेंज करण्यावर प्रेफरन्स देतो, कारण तो बाळगला की त्याच्यातनं त्रास उद्भवत राहतात, परत येत राहतात. तर जनरली आम्ही सजेस्ट करतो की पेशंटने तो नंबर बदलून टाकावा आणि त्यातले जे कॉम्बिनेशन्स असतात ते आम्ही चेंज करून आणि टोटल चेंज करून त्यांच्या बर्थ डेटनुसार आम्ही त्यांना गाईड करतो की त्यांनी कुठला नंबर वापरला पाहिजे. आणि मोस्ट ऑफ द टाईम आम्ही स्वतःच त्यांना तो नंबर मिळवून देतो, कारण मार्केटमध्ये गेल्यावर तो नंबर शोधणं फार अवघड जातं आणि त्याचं अप्रुव्हल देणंही अवघड जातं. त्यामुळे आम्हीच त्याचा नंबर त्यांना काढून देतो. अच्छा, पण आता एखाद्या व्यक्तीला नसेलच तिचा नंबर चेंज करायचा, म्हणजे आता माझा जो मोबाईल नंबर आहे तो मी अगदी कॉलेजला जात असल्यापासून मी वापरते, तो एकच माझा मोबाईल नंबर आहे. आणि जर तुम्हाला असं जाणवलं की त्याच्यातून मला काही त्रास होतोय आणि तुम्ही मला असं सजेस्ट केलं की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करावा लागेल, बदलावा लागेल, आणि मला नसेलच करायचं, मग काहीतरी उपाय असेलच की? नक्कीच. बेसिकली आम्ही मग सेकंड ऑप्शन असा देतो की अल्टरनेट नंबर वापरा. तो तुम्ही 2 सिमचा फोन वापरा आणि त्याच्यात अल्टरनेट नंबर वापरा. तर आणि तोही जर नको असेल, त्याच्यातले खर्च नको असतील, तर मग त्या नंबरसाठी अँटी डोस जसा आपण म्हणतो त्या टाईपच्या काही रेमेडीज असतात, काही कलर्स असतात, किंवा काही खाण्यातले प्रकार असतात, काही ज्युसेस असतात, ते आम्ही त्यांना सजेस्ट करतो. काही मंत्रही सजेस्ट करतो, जे त्यांनी रेग्युलर त्यांचं श्रवण केलं की त्यांना त्यातनं बराचसा फरक पडतो. अच्छा, बरं, मला पूर्णपणे खात्री आहे अशी की आपल्या प्रेक्षकांच्या मनात देखील अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. जर त्यांच्या मोबाईल नंबरमध्ये आपण सांगितलेले आकडे असतील तर नक्कीच त्यांच्या मनात अनेक शंकासुद्धा निर्माण झाल्या असतील. या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी ते आपल्याशी कुठे संपर्क साधू शकतात? जसं आमचा नंबर खाली येत आहे त्या नंबरवर आम्हाला संपर्क साधू शकता, किंवा पुण्यातल्या आमच्या कोथरूड येथे क्लिनिक आहे, तिथे आम्हाला येऊन भेटू शकता आणि आम्ही त्यांना नक्कीच गाईड करू. आमची वेबसाईटही आहे www.dhanwala.com, तिथेही आम्हाला संपर्क साधू शकता, किंवा गुगलवर सुरभी दानवाला, सचिन दानवाला सर्च केलं तर आपण नक्कीच तिथे उपलब्ध असू. आणि एकंदरीत आपल्या उपचारांचं स्वरूप कसं असतं आपण सांगा डॉक्टर सुरभी? मैंने जैसे अभी बताया था कि हम लोग मिक्स पैथी करते हैं, हम अलग अलग चीज़ें, पेशेंट बहुत लोग जो आउट ऑफ स्टेशन से, आउट ऑफ इंडिया से आते हैं, उनको मैं पूरी लाइफस्टाइल को करेक्ट करती हूँ. पहली चीज़ मैं रीज़न जानती हूँ ये दर्द हुआ क्यों, क्योंकि आज की डेट में अगर हम देखा जाए तो 100 में से 90 लोगों को दर्द की समस्या आने लगी है, चाहे वो बच्चा हो, चाहे वो बड़ा हो, चाहे कोई भी हो. तो सबसे पहले तो रीज़न, किसी भी चीज़ का इलाज कब है, जब पेशेंट खुद का रीज़न समझ ले. उसको मेरे पास आने की ज़रूरत नहीं, उसे समझने की ज़रूरत है. मसल स्पाज्म आ रहा है तो उसके पीछे रीज़न या तो वर्क स्टाइल हो सकता है, हमारा एक्सेस बैठना, एक्सेस खड़े होना, या रॉन्ग पॉस्चर में बैंड होना, या रॉन्ग एक्सरसाइज. जो अभी हम लोग देख रहे हैं, मेरे पास बहुत प्लेयर्स आ रहे हैं, चाहे वो महाराष्ट्रियन टीम हो, चाहे वो इंडियन टीम है, वार्म अप कूल डाउन प्रॉपर नहीं हो पा रहा है, जिसकी वजह से लिगामेंट इंजरी हो रही है. लिगामेंट इंजरी हो रही है तो सर्जरी कर रहे हैं, सर्जरी का रिजल्ट भी एंडलेस रिजल्ट 0 आ रहा है. रीज़न ये है कि हम लोगों ने प्रॉब्लम नहीं समझी, जो मसल वीक है उस पर हमने काम नहीं किया. ऑस्टियोआर्थराइटिस आ रहा है, कार्टिलेज डैमेज हो रहा है,
अभी कार्टिलेज तो पूरी बॉडी कार्टिलेज से बनी है ना, कहाँ कहाँ के हम जॉइंट्स को रिप्लेस कराएंगे, घुटने, कमर, क्या क्या कराएंगे। सो कार्टिलेज रीजनरेट होता है। उसके लिए हमें क्या समझना है, हमारी प्रवृत्ति क्या है, कफ, वात या पित्त। तो जो प्रवृत्ति है उसे समझ के हमें उसको लाइफ में खाने में चेंजेस करने हैं, जिसके लिए हमें मेडिसिन खाने की ज़रूरत नहीं है। फिर तीसरी चीज़, हमारी कौन सी मसल वीक है जिसकी वजह से अर्थराइटिस हो रही है, उस मसल्स पे हमें काम करना शुरू करना है। चौथी चीज़, हम लोगों को डेली का लाइफस्टाइल थोड़ा सुधारना है। स्ट्रेस, अगर हमारा कोई कहता है स्ट्रेस और घुटने के दर्द का क्या संबंध है, हमारा जो पेन किलर है, एंडोफ्रिन है, वो बन कहाँ से रहा है, वो बन तो ब्रेन से रहा है ना। अगर हम नॉन स्टॉप रात को प्रॉपर सो नहीं रहे हैं तो हमारा जो स्टेरॉइड है 12 से 4 बजे तक जो हार्मोन्स बनने चाहिए वो बनना बंद हो जाते हैं, वो प्रॉपर नहीं बनते, जिसकी वजह से बॉडी में स्टिफनेस आती है, पेन आती है। सो वी हैव टू अंडरस्टैंड द एग्जैक्ट रीज़न, जिसमें मैं गाइड कर सकती हूँ रीज़न बताने में। अगर कोई पेशेंट रीज़न भी समझ गया तो उसको हमारी ज़रूरत नहीं है, वो खुद समझे, खुद अपना ट्रीटमेंट करे। अच्छा, खरं तर आजकाल ना विविध वेदनांवर अगदी ॲडव्हान्स्ड असे उपचार आलेलेच आहेत, पण तरीसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त वय आपलं किंवा वर्ष आपले हे वेदनारहित आयुष्य जगता यावं असं कोणाला नाही वाटत. त्यामुळे कोणाला कधीच गुडघेदुखी उद्भवू नये यासाठी आत्ताच आपली लाईफस्टाईलमध्ये कसे चेंजेस करायला हवे, कशी सुदृढ जीवनशैली जगायला हवी, आपण काय सांगाल डॉक्टर सुरभी? जी, देखिए सबसे इम्पॉर्टेंट क्या है, हमारा वेट। बहुत लोगों का वेट ज़्यादा होता है, कम वालों को भी प्रॉब्लम है, तो वेट मैनेजमेंट। अभी वेट मैनेजमेंट इट्स नॉट सो इजी। अभी हम कहते हैं बढ़ना आसान है, घटना मुश्किल है। तो उस कंडीशन में एक मैं आपको रेशियो बता रही हूँ पानी का। हमारा 20 किलो अगर वजन है तो 1 लीटर पानी हमारी बॉडी को रिक्वायर्ड होता है। बॉडी का 70% जो पार्ट है वो वाटर से बना है। अभी कोई कहता है मैं ज़्यादा बार बार पानी नहीं पी पा रहा हूँ, तो घूट घूट करके पिए। अगर 80 किलो वजन है तो 4 लीटर पानी हमें चाहिए, उससे हमारा वेट लॉस होता है। दूसरी चीज़, अभी वेट गेन कहाँ हुआ है, अगर थाइस पे वेट गेन हो रहा है लेडीज़ के तो वो हार्मोनल इश्यूज़ हैं। स्टमक पे हो रहा है तो दूसरा हार्मोन रीज़न है। तो सबसे पहले हम सिंपल एक बात करते हैं मेटाबॉलिक सिस्टम की। कभी भी वजन जिसका बढ़ रहा है उसका हमेशा कहना ये हम तो ज़्यादा खाते ही नहीं है। तो वो जब ज़्यादा नहीं खा रहे तो वजन क्यों बढ़ रहा है, या तो पर्याप्त मात्रा में नहीं जा रहा है, या बहुत ज़्यादा कम जा रहा है, या आप बहुत तेज़ी से खा रहे हैं, या आपका टाइम ड्यूरेशन ठीक नहीं है, या आपका मेटाबॉलिक सिस्टम स्लो है। अगर मेटाबॉलिक सिस्टम स्लो है तो हम लोग खाने के आधा घंटे के बाद अजवाइन ऐड कर सकते हैं। ये तो बहुत आसान तरीका है। अजवाइन का काम क्या होता है, आपकी बॉडी को अल्कलाइन करना, एसिडिक बेस को कम करना। दूसरी चीज़, हम रोज़ सुबह और शाम सिनेमन वाटर को ऐड कर सकते हैं। सिनेमन वाटर आपकी बॉडी का जो फैट है वो बर्न करता है और अर्थराइटिस में भी इट इज़ वेरी इफेक्टिव। तीसरी चीज़, अभी किसी से एक्सरसाइज नहीं हो पा रही है, अभी हम पैर ज़्यादा मूव करते हैं, दर्द होता है, तो क्या करना है, स्लोली स्लोली, लाइक ये घुटना है, ये घुटना इतना ही मूव हो पा रहा है, ठीक है, इतना हो पा रहा है, इतना ही करना है 10 बार, ठीक है। उसके बाद आपको मसल को टैप करना है, टैप योर मसल। उसके बाद आप देखेंगे आपका रेंज थोड़ा सा बड़ा है। ऐसा अगर हम डेली करेंगे और डेली 5% भी रेंज बढ़ती है, मैं ये नहीं कह रही 100% बढ़ती है, अगर हमने 5% रेंज भी बढ़ाई तो महीने भर में तो रेंज बढ़ेगी। इस तरीके से हमें जाना है। अभी पेशेंट कहते हैं मैं वॉक नहीं कर पा रहा हूँ, तो सबसे बड़ी चीज़ जो मैंने पर्सनली देखा है मेरे पेशेंट्स में, अगर वो ब्रीद इन ब्रीद आउट करते हैं तो वॉकिंग में एकदम स्टेमिना डेवलप होता है। अभी कुछ पेशेंट्स को, कुछ नहीं, मैक्सिमम नी पेशेंट्स को जब भी वो बैठ के उठते हैं तो उनको नी में पेन आता है, जिनको अर्थराइटिस है, लिगामेंट इंजरी है। वो जब बैठ के उठेंगे तो तरीका क्या होगा, जैसे हमने ये फोल्ड किया है तो अपने पैर को सीधा करें, पंजे को अपनी तरफ खींचे, होल्ड फॉर 10 सेकेंड एंड डाउन। ऐसा दोनों पैरों को करें, दोनों पैरों को थोड़ा सा वाइड करके खड़े हो, कुछ सेकेंड्स होल्ड करें और उसके बाद वॉक करें तो वो दर्द नहीं आएगा। तीसरी जो उसके अलावा बहुत इंपॉर्टेंट चीज़ है जिससे पेशेंट को एकदम आराम पड़ेगा, वो है काफ मसल की स्ट्रेचिंग, खाली 2 मिनट करें। हैमस्ट्रिंग की स्ट्रेचिंग खाली 2 मिनट करें, गैप गैप से भी कर सकते हैं, 10-10 सेकेंड होल्ड करके। एडेक्टर की स्ट्रेचिंग, अगर ये 3 एक्सरसाइज भी करते हैं तो पेशेंट को एकदम आराम मिलता है, और एक्सरसाइज खाली 6 मिनट की है। इसमें पवन मुक्त आसन भी कर सकते हैं, लेकिन तरीका समझना है। उसके लिए मैंने यूट्यूब में एक लिंक भी डाला है, अगर कभी कोई देखना चाहे, सिंपल एक्सरसाइज ऑफ 5 मिनट्स। अगर वो भी हम करते हैं तो हमारे को घुटने के दर्द में एकदम आराम आता है। तो इट इज़ अ बेसिक थिंग वी कॅन डू इन होम। अच्छा, तुम्ही काय सांगाल सचिन सर? बघा, माझं असं ऑब्झर्वेशन आहे की आपल्याकडे लोकांना आम्हाला काही प्रॉब्लेम आहे हेच आपण ॲक्सेप्ट करत नाही, आणि जेव्हा आपण प्रॉब्लेमचं ॲक्सेप्टन्स करतो त्यामागं आपण सोल्युशन शोधायला जातो आणि त्यातनं आपल्याला बरेचसे सोल्युशन्स मिळतात.
तर माझं अनेक प्रेक्षकांना असं आव्हान आहे की आपल्याला जर प्रॉब्लेम एखाद्या गोष्टीचा येत असेल तर त्यामागे आपल्याला प्रॉब्लेम आहे हे ॲक्सेप्ट करा आणि त्याचं सोल्युशन शोधा, जेणेकरून तुमचं आयुष्य हे सुखकर राहील. मग जसं आजार पडलो आहे हे लक्षात आलं की आपण डॉक्टरांकडे जातो, त्यांना त्यांचा आपला प्रॉब्लेम सांगितला की डॉक्टर आपल्याला इलाज देतात. तसंच बऱ्याचशा गोष्टींमध्ये, रिलेशनशिपमध्ये, करिअरमध्ये आपण ॲक्सेप्टच करत नाही की आपल्याला प्रॉब्लेम आहे आणि त्यातनं आपल्याला बऱ्याचशा प्रॉब्लेम्स उद्भवतात. खरंय खरंय. आणि जितक्या लवकर आपल्याला एखादा आजार लक्षात येऊ शकतो तितक्या लवकर त्याच्यावर उपचार होऊ शकतात आणि त्यातून आपण बाहेर पडू शकतो, मग तो आजार शरीराचा असो किंवा मनाचा असो. नक्की. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण काय मोलाचा संदेश द्याल? ईट हेल्दी, डू एक्सरसाइज, अपनी प्रॉब्लम को खुद समझने की कोशिश कीजिए और सर्जरी से दूर रहिए. ट्राई योर लेवल बेस्ट कि घर में अपनी बॉडी को लर्न करें, एक्सरसाइज करें. उसके लिए आप योगा भी कर सकते हैं, जिम भी कर सकते हैं, अपने लोकल थेरेपिस्ट को भी मिल सकते हैं, सब कुछ आप कर सकते हैं. सचिन सर, तुम्ही काय सांगाल? मी नक्कीच लोकांना सांगेल की सकाळी लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करा, रात्री शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करा आणि आजकालच्या लाईफस्टाईलमधनं बरेचसे त्रास उद्भवतात, तर ते त्रास ॲक्सेप्ट करा आणि त्यावर सोल्युशन शोधून निरोगी राहण्याचा प्रयत्न करा आणि बेसिकली आपले प्रॉब्लेम्स योग्य व्यक्तीशी डिस्कस करा, जेणेकरून ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. अगदीच अगदीच. खूप खूप आभार. आपण आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हाला एवढं सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थैंक यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.